तर इथे पाहू शकता आपल्या ह्या पोह्याच्या पापडाची साईज तळण्याच्या आधी केवढी आहे आणि तळल्यानंतर एवढी साईज आहे। यामध्ये पापड ठेवल्याच्या नंतर चौपट पाचपट हा पापड फुललेला आहे। त्याचबरोबर हा पापड अगदी खुसखुशीत तयार होतो। पहा, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे पापड बनतात। तर तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये ही पोह्याच्या पापडाची रेसिपी नक्की ट्राय करा। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबत हा व्हिडिओ मी पूर्णपणे शेअर केलेला आहे। तर हे पापड कसे बनवायचे आणि महत्त्वाचे म्हणजे एकही तेलाचा थेंब न वापरता आपण हे पापड बनवलेले आहेत। त्यामुळे ते वर्ष ते 2 वर्ष आरामशीर टिकतात आणि खायला सुद्धा खरंच खूप भारी लागतात। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियांकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पोह्याचे पापड कसे बनवायचे ते ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। तर पाहू शकता इथे पोह्याचे पापड बनवण्यासाठी मी जे आपण रेग्युलर कांदा पोह्याला पोहे वापरतो ना ते घेतलेले आहेत। तर हे पोहे मी चांगले चाळणीने चाळून निवडून घेतलेले आहेत पहा। आणि 1 वाटी प्रमाणामध्ये आपण पापड पाहणार आहोत। तुम्हाला जर जास्त बनवायचे असेल तर तुम्ही मी जे प्रमाण वापरलेलं आहे ना ते दुपटी तिपटीने वापरू शकता। फक्त प्रमाण वाढवायचं आहे, एकदम पापड मस्त बनतात पहा। तर रेसिपी त्यासाठी शेवटपर्यंत पहा। 1 वाटी पोहे घेतलेत। आता हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान आता ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे। पाहू शकता मी अशा पद्धतीने अशी रव्यासारखी पावडर याची बनवून घेतलेली आहे। आता यामध्ये पाणी बसणार नाही त्यामुळे मी दुसरं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तुम्ही एकदमच मोठं मिक्सरचं भांडं वापरू शकता। आता मोठं मिक्सरचं भांडं घेतल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी टाकून परत एकदा मिक्सरला छान अशी पेस्ट करून घ्यायची पहा। ज्या वाटीने पोहे घेतलेत ना तीच वाटी आपल्याला वापरायची आहे। 1 वाटी पाणी टाकायचं आणि परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता मिश्रण फक्त आपलं हे घट्टसर झालेलं आहे। तर आपल्याला परत एकदा पाणी टाकत अजून एकदा बारीक करून घ्यायचं आहे। तर मी तुम्हाला नंतर सांगते किती प्रमाण लागलेलं आहे पाण्याचं ते एकदा फिरून घेऊ। तर इथे पाहू शकता आपल्याला पाहिजे तशी पेस्ट झालेली नाही आहे, त्यासाठी आपल्याला अजून 1 वाटी यामध्ये पाणी ओतायचं आहे। मिक्सरच्या भांड्यात दळत असताना 1 वाटी पोह्यासाठी मी स्टेप बाय स्टेप 3 वाट्या पाणी वापरलेलं आहे पहा। आता ही 3री वाटी टाकून एकदा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्याला साईडचं जे लागलेलं आहे ते कसं काढून घ्यायचं आणि एकदा आपल्याला आणखीन फिरून घ्यायचं आहे। तर आता परत मी फिरून घेतलंय। तर पाहू शकता इथं आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे। आता पुढच्या कृतीकडे वळूया। तर इथे पाहू शकता मी पापड बनवण्यासाठी इथं जाडबुडाचं पातेलं वापरलेलं आहे। थोडंसं मोठंच घ्यायचं म्हणजे आपल्याला छान असं शिजवता येतं। तर आता ज्या वाटीने आपण पोहे मोजलेले आहेत ना त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी या पातेल्यामध्ये असं मोजून ओतायचं आहे। हे पहा 1 वाटी ओतून घेतली मी आणि ही दुसरी वाटी सुद्धा मी हे पहा आता ही दुसरी सुद्धा वाटी मी यामध्ये ओतून घेतलेली आहे। एकूण आपल्याला एका वाटीसाठी 5 पट पाणी वापरायचं आहे। म्हणजे 3 वाट्या मी मिश्रण बारीक करण्यासाठी वापरलेलं आहे आणि पातेल्यामध्ये मी 2 वाट्या पाणी वापरलेलं आहे। म्हणजे आपल्याला 1 वाटी पोह्यासाठी 5 पट पाणी लागणार आहे, लक्षात ठेवायचं आहे। तुम्ही जर घरातलं एखादं कुठलंही पातेलं किंवा कुकरचा डबा जर घेतला तर तुम्ही 5 पट पाणी वापरून जास्त प्रमाणात सुद्धा ह्या पापड्या छान अशा बनवू शकता। आता पुढच्या कृतीकडे बघूया। आता पापड बनवण्यासाठी मी इथे 1 चमचा तीळ घेतलेला आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे आणि पाव चमचा पापड खार घेतलेला आहे। मीठ जास्त वापरायचं नाही कारण पापड खार सुद्धा आपला खारट असतो, बेतानेच वापरायचं। आता हे सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि ही सर्व प्रोसेस आपल्याला थंड पाण्यामध्येच करायची आहे। जर आपण गरम पाणी करून किंवा उकळी आणून जर केली तर मग या पिठाच्या गुठळ्या होऊ शकतात। तर आपण जे बारीक करून घेतलेलं मिश्रण आहे ना ते या पाण्यामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ओतून। तर इथे पाहू शकता मी मिक्सरच्या भांड्यातलं सर्व मिश्रण या पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आता ओतल्याच्या नंतर आपल्याला सर्व गुठळ्या अशा मोडून घ्यायच्या आहेत पळीच्या साह्याने किंवा विस्कच्या साह्याने आणि नंतर पातेलं आपल्याला गॅस चालू करून त्यावरती मांडायचं आहे। जर तुम्ही गरम पाण्यामध्ये जर हे मिश्रण मिक्स केलं ना तर मग गुठळे होऊ शकतात। आता एकसारखं मध्ये मध्ये हलवत आपल्याला 15 ते 16 मिनिटं हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे। आता एक उकळी काढून घ्यायची आणि कमी मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे मिश्रण छान असं साई येईपर्यंत
शिजून घ्यायचं आहे पहा. एकदम झटपट हे पापड तयार होतात आणि अतिशय हाताना तोंडात टाकताच विरघळणारे बनतात पहा. तुम्ही सुद्धा एकदा माझ्या पद्धतीने करून पहा आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. एकदम छान होतात. तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही पापडाची रेसिपी करून पहा. आता मध्ये मध्ये आपल्याला असं हलवायचं म्हणजे बुडाला हे पातेलं लागत नाही आणि शिजून घ्यायचं 1-15 मिनटं. आता यामध्ये मी फक्त पापड, खार, मीठ, जिरं आणि पांढरे तीळ वापरलेले आहेत. तुम्ही यामध्ये हिरवी मिरची किंवा लाल तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील तर तुम्ही माझ्यासारखे असे प्लेन पांढरे पापड करू शकता. एकदम मस्त लागतात. तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची आणि लाल तिखट वापरू शकता. तर इथे पाहू शकता आपल्या मिश्रणात छान अशी उकळी आलेली आहे. मिश्रण फुलून वरती आलेलं आहे आणि आता आपल्याला मोठ्या गॅसवरती मी ही उकळी काढून घेतलेली आहे. आता गॅस थोडा कमी करायचा आणि कमी गॅसवरती मिडियम गॅसवरती छान असं 15 मिनटं हे मिश्रण शिजून द्यायचं. जसं जसं मिश्रण ते पोहेचं जे पीठ आहे ना, जे जसं जसं शिजत जातं तसं हे आपलं मिश्रण घट्ट होत जातं आणि 15 मिनटामध्ये अतिशय छान असा चिक आपला पापडी घालण्यासाठी तयार होतो. तर आता छान असं शिजून घेऊ. मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं. तर इथे पाहू शकता मी बरोबर घड्याळ लावून 15 मिनटं हे पापड मध्ये आधी झाकण काढून हलवत हे मस्त असं शिजून घेतलेलं आहे. आणि पाहू शकता आपल्या या पापडाचं जे चिक आहे किंवा मिश्रण आहे ते एकदम असं परफेक्ट तयार झालेले आहे पहा. मध्ये मध्ये असं हलवून घ्यायचं म्हणजे पातेल्याच्या बुडाला ते लागत नाही. आणि अशी कन्सिस्टन्सी झाली की आपलं पापडाचं पीठ तयार झालेलं आहे. आणि दुसरं जर कशी ओळखायची तर पहा, कडेने अशी सायना जमा होते. तर त्या पद्धतीने जर झालं तर म्हणायचं आपलं मिश्रण शिजलेलं आहे. आता गॅस बंद करून घेऊ. आता एका पळीमध्ये थोडंसं असं मिश्रण घ्यायचं आणि एका डिशवरती आपण ही पापडी अशी घालून पाहिजे पहा. अशा पद्धतीने जर असं ओतलं आणि हे साईडला जर असं पांगलं नाही तर म्हणायचं परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता या पापड्या तुमचं जर मिश्रण जास्त थोडंसं पातळ झालं तर तुम्ही थोडंसं नेऊन द्या किंवा थंड होऊ द्या आणि नंतर पापड्या घालायला घ्या. आता ह्या पापड्या आपल्याला प्लास्टिकच्या कागदावरतीच घालायच्या आहेत. आता मी ह्या पापड्या उन्हामध्ये घालून घेणार आहे. तर तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही घरामध्ये फॅनच्या हवेखाली सुद्धा ह्या पापड्या सुकवून घेऊ शकता. एक दिवस फॅनच्या हवेखाली ठेवा आणि 1-2 तासासाठी थोडंसं ऊन दाखवा. एकदम एकही तेल थेंबाचा वापर न करता अगदी वर्षभर टिकणारे खुसखुशीत असे आपण पोह्याचे पापड बनवून घेणार आहोत. एकदम मस्त असं झालेलं आहे. आता मी हे प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेणार आहे. तर इथे पाहू शकता मी टेरेसवरती आलेली आहे आणि पळीने फक्त मिश्रण आपल्याला असं ओतून घ्यायचं आणि जास्त पातळ नाही फिरवायचं, फक्त गोलाकार देऊन घ्यायचा आणि पापडी थोडीशी जाडच ठेवायची. वाळल्यानंतर ती पातळ होते. आता अशाच पद्धतीने मी सर्व पापड्या करून घेणार आहे. इथे पाहू शकता मी सर्व पापड्या अशा घालून घेतलेल्या आहेत. आता कडकडीत उन्हामध्ये आपल्याला ह्या पापड्या 2 दिवस छान अशा वाळून द्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता आपण ह्या पापड्या 2 दिवस उन्हामध्ये छान अशा वाळून घेतल्यात. जास्त ऊन लागत नाही, एका दिवसामध्येच ह्या पापड्या छान अशा वाळतात पहा. तर मी थोडंसं 2 दिवस ऊन दाखवलेलं आहे आणि एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत पहा. आता आपण ह्या पापड्या तळण्यासाठी घेऊ. तर मैत्रिणींनो इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. तेल छान तापलेलं आहे. आता मी तुम्हाला पोह्याचे जे पापड बनवलेले आहेत ना ते तळून दाखवते. तर पाहू शकता एकदम टाकल्याबरोबर आपला हा पापड लगेच फुलून वरती येत आहे आणि एकदम पापडाची साईज दुप्पट तिप्पट चौपट अशी होत आहे पहा. आणि खाताना एकदम आहे ना अशी कुरकुरीत पापड लागतात पहा. तोंडात टाकताच विरघळणार आहे. जसं की एखादे वयस्कर जरी व्यक्ती असेल ना तर ती सुद्धा ही पापड खाऊ शकते. इतके सुंदर हे पापड झालेले आहेत. बनवायला अतिशय सोपे आहे. तुमच्यासोबत मी हा व्हिडिओ पूर्ण शेअर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही या उन्हाळ्यामध्ये ही पापडाची रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीने मी 4 पापड तळून घेतलेले आहेत पहा तुमच्यासमोर. एकदम मस्त असे फुलत आहेत. तेलात टाकता क्षणी हे पापड पटकन फुलून वरती येतात, त्यामुळे तेल पण जास्त राहत नाही आणि या पापडांमध्ये तळल्याच्या नंतर तेल अजिबात राहत नाही. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. तर मैत्रिणींनो इथे तुम्ही पाहू शकता आपले पापड एकदम मस्त असे तळून झालेले आहेत पहा. आणि एकदम पापड कमी तेलकट होतो आणि एकदम मस्त असा खुसखुशीत लागतो पहा. अगदी दात नसल्यासुद्धा व्यक्ती हे पापड खाऊ शकतात, लहान मुलं किंवा वयस्कर माणसं. तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आणि हे पापड तळण्यासाठी अजिबात जास्त तेल लागत नाही. आणि दुसरी म्हणजे पापड तळल्याच्या नंतर सुद्धा तेल राहत नाही. तर तुम्हाला दिसतच असेल मी ह्या तळलेल्या पापडावरती कच्चा पापड ठेवलेला आहे आणि याची कच्च्या पापडाची साईज पाहू शकता आणि
तळलेल्या पापडाची साईज पाहू शकता. तर तुम्ही सुद्धा नक्की करा. तर अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत मी तुम्हाला पुन्हा एकदा भेटणार आहे. तोपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ.